नमस्कार मित्रांनो. तर संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज गणिताच्या सिरीजमध्ये संख्या आणि संख्यांचे प्रकार याच्यामध्ये लेक्चर क्रमांक 4 संख्या आणि संख्यांच्या प्रकार याच्याबद्दल आपण एक्झाम्पल बघत आहोत. जर गणिताचं प्रिपरेशन करायचं असेल तर पोलीस भरतीसाठी कामं येणार आहेत आपल्या MPSC, ॲप्टिट्यूड, तलाठी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. चला आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. आज आपण काय काय शिकणार आहोत? पहिलं, मूळ संख्या. दुसरं, जोडमूळ संख्या. तिसरं, संयुक्त संख्या. चौथं शिकणार आहोत समूळ संख्या. या चारही टॉपिक्सवर आपण एक्झाम्पल पण बघणार आहोत. ओके, आजचा आपला पॅटर्न असा असणार आहे. तर चला आपण पहिल्यांदा मूळ संख्याकडे बघूया. ओके, पहिला टॉपिक आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणावे आणि कोणत्या संख्याला मूळ संख्या म्हणावं हा सगळ्यांच्या मनात विचार असेल. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला केला एक म्हणजे एक व ती संख्या म्हणजे ती स्वतः संख्या फक्त यांनीच भाग जातो. त्याला यांनीच भाग जातो अशा संख्यांना आपण काय म्हणणार आहोत? मूळ संख्या. ओके, आता डेफिनेशन करू. ज्या संख्येला एक आणि ती संख्या म्हणजे ती स्वतः संख्या फक्त याच संख्येने भाग जातो. आता तीनाला कितीना भाग जाईल? एकाना नाही तर तीनाना, या दोनच संख्येने भाग जाईल. तसंच 5 ही संख्या 1 आणि 5 या दोनांनी, तसं असे एक्झाम्पल आहे आपले. ओके, आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? हा प्रश्न विचारला जातो, मोस्ट इम्पॉर्टंट. तर एकूण मूळ संख्या किती असतात? तर 25 मूळ संख्या आहे. किती आहे? 25 मूळ संख्या आहे. आता त्या कोणकोणत्या आपण कॉलम करू. पहिला 1 ते 10 घेऊ, नंतर 11 ते 20 घेऊ, 21 ते 30 घेऊ, 31 ते 40, 41 ते 50. बाकी इकडं 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80 आणि 81 ते 90, 91 ते 100. आता 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या येतात? 2 येते, 3 येते,
5 येते, 7 येते. या चारही बी संख्यांना 1 आणि ती स्वतः संख्या 2 म्हणजे 2ची 2, 3ची 3 ती स्वतः संख्या म्हणजे ती त्या संख्याला आपण x म्हणू, ती स्वतः संख्या. ओके. 11 ते 20 मध्ये कोणतं येतात? 11, 13, 17 आणि 19 या संख्या. 21 ते 30 मध्ये फक्त 23 आणि 29 आणि 29 झाल्या. एकतीस ते 40 मध्ये कोणकोणते येणार? 41, 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 आणि 61 ते 70 मध्ये कोणकोणत्या येणार? 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89 आणि 91 ते 100 मध्ये ओनली 97. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या या टोटल 25 संख्या येतात. या तुम्हाला तोंडपाठ ठेवायच्या आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73 आणि 83, 89 आणि 97. ओके, समजलं सगळ्यांना? या आपल्या पाठ पाहिजे ते क्वेश्चन कसे विचारतात? 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज सांगा असं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. हे झाले मूळ संख्या. आता हे बघणार आपण दुसरा टॉपिक आहे जोड मूळ संख्या. ज्या मूळ संख्यांमध्ये कोणत्या? ज्या मूळ संख्यांमध्ये व्याख्या नीट ऐका. ज्या मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या येते. काय येते? संयुक्त संख्या येते. अशा संख्यांना काय आपण म्हणतो? त्यांना जोडमूळ संख्या अशा म्हणतो. आता 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या? जोडमूळ संख्या म्हणजे एक पेर राहणार आहे, एक जोडी राहणार आहे. आता त्या जोडमूळ संख्यांचा व्याख्या काय सांगितली गणताना आपल्याला? ज्या मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या येते अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणते. जेव्हा दोन मूळ संख्या येतील त्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते त्या जोडीला काय म्हणणार आपण? संयुक्त मूळ संख्या, जोडमूळ संख्या. एक्झाम्पल आपण बघूया. 5 आणि 7. 5 आणि 7 मध्ये 5 आणि 7 मध्ये एक संयुक्त संख्या येते. कोणती येते ती? 6. 6 ही काय? संयुक्त संख्या. व्याख्यानुसार झालं. ज्या मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या, ही झाली पहिली मूळ संख्या, फर्स्ट मूळ संख्या किंवा प्राइम मूळ संख्या. ही झाली सेकंड. दोन मूळ संख्यांमधला जो ते म्हणतात ना आपण दोघात तिसरा, दोन मूळ संख्यामध्ये जो तिसरा येतो तो संयुक्त संख्या, तेव्हा ते काय होतात? जोडमूळ संख्या होतात. समजलं? आता जोडमूळ संख्या किती आहे 1 ते 100 मध्ये?
1 ते 100 मध्ये जोड मूळ संख्या किती आहे? तर 1 ते 100 मध्ये जोड मूळ संख्या किती होतात? 8 जोड्या आहे. तुम्हाला सांगतो 8 जोड्या लक्षात ठेवा. आता 8 जोड्या. पहिली जोडी आहे पहिली जोडी आहे 3 आणि 5, ही पहिली जोडी. दुसरी जोडी 5 आणि 7. तिसरी जोडी 11 आणि 13. चौथी जोडी 17 आणि 19. पाचवी जोडी 29 आणि 31. सहावी जोडी 51 आणि 59 आणि 61. ओके. सातवी जोडी 71 आणि 73. आठवी जोडी 1 राहिली. एक कोणती जोडी राहिली? पुढले नाहीये. एक राहिली 41 आणि 43. ओके. या अशा 8 जोड्या आहे. आता तुम्हाला जोडमूळ संख्यांचं ते सांगतो. आता त्यांच्या व्याख्यानुसार जोडमूळ संख्या अशा संख्याला म्हणतात त्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या येते 2. आता याच्यात कोणती येते संयुक्त संख्या? 4 येते. याच्यात कोणती येते संयुक्त संख्या? 6 येते. याच्यात कोणती येते संयुक्त संख्या? 12 येते. याच्यात 17 आणि 19 मध्ये कोणती येते संयुक्त संख्या? 18 येते. 29 आणि 31 मध्ये 30 येते. 59 आणि 61 मध्ये 60 येते. 71 73 मध्ये किती येते? 72 येते. आणि 41 आणि 43 मध्ये 42 येते. व्याख्यानुसार समजलं सगळ्यांना? जोडमूळ संख्यांच्या 8 पेयर आहे. 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31 आणि 59 आणि 61, 41 आणि 43 आणि 71 आणि 73. ओके. आता एक आणखीन एक प्रश्न आहे. एक चार्ट बनवून देतो मी तुम्हाला की सगळ्यात लहान संख्या मूळ 2 अंकी लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती? लहान आणि मोठी हा चार्ट लक्षात एकदम लक्षात ठेवायचा. हा तुम्हाला गणित सोडवायला काम येतो. व्हेरी व्हेरी IMP. ते पण व्हेरी व्हेरी IMP होते. हे पण आहे. पहिला 2 अंकी मूळ संख्या, 2 अंकी मूळ संख्या. आता 2 अंकी मधली सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती येते? 11 येते. आणि सगळ्यात मोठी 97 येते. समजलं? आज आला एक पॉइंट. दुसरा 1 अंकी संयुक्त संख्या, 1 अंकी संयुक्त संख्या. 1 अंकी संयुक्त संख्या कोणती आहे? 4 आहे आणि 9 आहे. ओके. 1 अंकी संयुक्त सम संख्या, सम संख्या. 1 अंकी संयुक्त संख्या कोणती? 4 आहे, 8 आहे. पुढचा 2 अंकी संयुक्त 2 अंकी संयुक्त संख्या. कोणती येणार आपल्याला 2 अंकी?
10 येईल आणि दुसरी डायरेक्ट 99. ओके. आणि 2 अंकी संयुक्त समसंख्या ती कोणती येणार? 10 येणार, 98 येणार. आणि आता 2 अंकी विषम संख्या 15 येणार आणि 99 येणार. ओके. अशा प्रकारे या संख्या येणार. आता आणखीन आपल्या दोन व्याख्या राहिल्या. आपण काय काय बघणार होतो? पहिलं बघितलं मूळ संख्या, जोड मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि समूह संख्या राहिल्या आपल्या. आता आपण बघणार आहोत तिसरा टॉपिक, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येचा, माझ्या मागे म्हणा, ज्या संख्येचा विभाजक 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील, अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता संयुक्त संख्या, आता 4चा फॅक्टर आहे किंवा 6चा फॅक्टर आहे. 4चा फॅक्टर काय होतो? 2, 4, 1 या झाल्या 3. 6चा काय होतो? 2, 3 आणि स्वतः 1 आणि 6 हे झाले 2 पेक्षा. आता संयुक्त संख्या कशाला म्हणणार आपण? 2 पेक्षा ज्या संख्येचे विभाजक 2 किंवा 2 पेक्षा जास्त असते अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. समजलं? म्हणजे आपल्याला सांगायचंय की ज्या आई वडिलांना, आता हे आई वडील आहे, ही आई आहे, हे बाबा आहे, या दोघांचे 2 पेक्षा जास्त अपत्य असतील, आई बाबा म्हणजे एक झाले ते, या 2 पेक्षा जास्त अपत्य असतील अशा संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या किंवा संयुक्त आई बाबा. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. आता पुढचा आहे समूळ संख्या. समूळ संख्या काय आहे? ज्या 2 संख्यांचा एक सोडून कोणताही सामायिक विभाजक नसेल, ज्या 2 संख्यांचा एक सोडून कोणताही सामायिक विभाजक नसेल, तर अशा संख्यांना काय आपण म्हणतो? अशा संख्यांना समूळ संख्या म्हणतो. आता एक्झाम्पल म्हणून घ्यायचं, 3 आणि 5 यांचा सामायिक विभाजक फक्त 1 आणि हा 3, 1 आणि हा 5 यांचा सामायिक विभाजक कोण आहे? हा 1 आहे आणि हा 1 आहे. हे 2च असणार अशा संख्यांना आपण समूळ संख्या म्हणणार. ओके. आता एक्झाम्पल आपण बघूया. पहिले एक्झाम्पल आहे, सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या एक अंकी मूळ संख्या
व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात लहान संयुक्त सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती? ऑप्शन आहे तुम्हाला 77, दुसरा ऑप्शन आहे 84, तिसरा ऑप्शन आहे 135 आणि चौथा ऑप्शन आहे 105. आता तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता मी तुम्हाला जो सारणी सांगितली होती, जी तो चार्ट बनवून दिला होता, त्याच्यात सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती होती? कोणती होती? एक अंकी सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. सर्वात मोठी कोणती आहे? मी तुम्हाला तो चार्ट बनवला होता, एकदा परत चार्ट दाखवतो तुम्हाला. याच्यात नाही लिहिलेली मी संख्या. आता त्याच्यात सर्वात एक अंकी मूळ संख्या म्हणजे सर्वात लहान ती 2 आहे, ही 2 आहे आणि ही 7 आहे. तो टॉपिक्स नाही लिहिला आपण, तो लिहून घ्या इथं. एक अंकी मूळ संख्या एक अंकी मूळ संख्या लहान 2 मोठी 7. चला आपल्या प्रश्नाकडे परत वळूया. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती आली? 7 आलेली आहे. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या. आता संयुक्त विषम संख्या आपण बघितलेली इथे, ती किती आहे? 15 आहे. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या विषम संयुक्त संख्या त्यांचा काय विचारला त्यांनी? गुणाकार विचारला. आता हे जर तुमच्या लक्षात असेल की सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या 7 आहे आणि सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम, तुम्ही लगेच 15 गुणिले 7 नाही 7 गुणिले 15 करशाल, किती उत्तर येणार आहे? 105. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे आपला. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. एकक स्थानी काय? एकक स्थानी 3 हा अंक असलेला व सर्व 2 अंकी असलेल्या मूळ संख्यांची सरासरी किती? व सर्व 2 अंकी असलेल्या मूळ संख्यांची सरासरी किती? हा एक प्रश्न आहे. त्याला ऑप्शन आहे 44.5, ऑप्शन क्रमांक बी 50, ऑप्शन क्रमांक सी 48 आणि ऑप्शन क्रमांक डी 46. ओके. त्यांनी काय सांगितलंय? मूळ संख्या 2 अंकी. त्यांनी आता कधी पण प्रश्न नीट वाचायचा, पेपर मध्ये आपण घाई करतो काय. एक स्थानी 3 अंक असलेला
हा एक कंडिशन विचारली. आणि सर्व 2 अंकी, हा लक्षात ठेवा, सर्व 2 अंकी. तुम्ही 3ला पण ऍड करू शकता. 3ला ऍड नाही करायचंय डायरेक्ट. एकक स्थानी 3 आहे, पण 3 हा फक्त एक अंकी संख्या आहे आणि आपल्याला 2 अंकी. मग आपल्याला सुरुवात कुठून होणार आहे? 13 पासून होणार आहे. पण त्याच्यात पण एक प्रश्न आहे. त्यांनी आणखीन एक पुढली अट विचारली, फक्त मूळ संख्या. आता 3 अंकाच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहे हे पहिलं आपल्याला माहित पाहिजे. 3 आहे, 3 आपल्याला सोडून द्यायचे. पहिली संख्या आहे 13, दुसरी संख्या आहे 23, तिसरी संख्या आहे, तिसरी संख्या कोणती आहे? 43, चौथी 53, पाचवी 73 आणि सहावी 83. या टोटल संख्या, या टोटल किती? 1 2 3 4 5 6 डिवाइड बाय 6. यांचं जर बेरीज केली 13 23 प्लस 43, तर त्याची बेरीज येते 288 भागिले 6. जेव्हा 288 ला भाग देऊ, 6 चौक 24, उरले 4, 6 8 48. आन्सर क्रमांक 48, ऑप्शन क्रमांक सी ओके राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. 20 ते 40च्या 20 ते 40च्या जोडमूळ संख्यांची बेरीज किती? ऑप्शन पहिला आहे 120, ऑप्शन दुसरा आहे 60, ऑप्शन सी 84, ऑप्शन डी 50. आता 20 ते 40च्या जोडमूळ संख्या, 20 ते 40 मध्ये जोडमूळ संख्या कोणती येते? आपल्याला ही माहित पाहिजे. 20 ते 40 मध्ये 29 आणि 31 ही एकच जोडमूळ संख्या आहे. मूळ संख्या खूप आहे, पण जोडमूळ संख्या म्हणजे काय? त्या दोघांमध्ये एक संयुक्त संख्या आली पाहिजे. म्हणजे दोघात कोण आला पाहिजे? तिसरा आला पाहिजे. तो तिसरा कोण आहे? आपला 30 आहे. त्यामुळे आपल्या या दोन काय झाल्या? जोडमूळ संख्या. आता त्यांची बेरीज विचारली त्यांनी. 29 प्लस 31 करा. उत्तर आलेले आहे तुमचं 60 ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न चौथा प्रश्न काय? 21 ते 40 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज. व आणखीन एक ऑप्शन आहे सर्व मूळ संख्यांची बेरीज. याच्यातील फरक. व सर्व मूळ संख्यांची बेरीज यातील फरक काढा किंवा किती. ऑप्शन दिले त्यांनी आपल्याला 360, 380, 490 आणि ते ऑप्शन दिलेला 370. आता त्यांनी काय आणलं? 21 ते 40 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज. आता 21 ते 40च्या संयुक्त संख्यांची बेरीज म्हणल्यावर संयुक्त संख्या कोणकोणत्या 21 ते 40 मध्ये? पहिली कंडिशन आहे
संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या आपल्याला माहित पाहिजे. संयुक्त संख्या कशाला म्हणतात? ज्याचे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या किती? 21 ते 40 मध्ये ज्याचे जास्त विभाजक आहे. 21 पासून चालू झाला प्लस 40 पर्यंत, त्याचे विभाजक 2 इंटू किती संख्या आहे? 20. त्याचा संयुक्त संख्या कशी काढणार? हा गेला, याला राहिले 10. 21 आणि 40, त्याचं ॲडिशन किती होणार? 61. 61 गुणिले 10 किती झालं? 610. ओके, ही झाली संयुक्त संख्यांची बेरीज. आता दुसरी कंडिशन काय झाली? सर्व मूळ संख्यांची बेरीज यातील फरक. आता मूळ संख्या कोणकोणत्या आहे ते आपल्याला माहित पाहिजे. 23, दुसरी कोणती आहे? 23 आहे. दुसरी 29 आहे, प्लस 31 प्लस 37. यांची बेरीज किती येते? हा 30 आणि हा 30 60 आणि हा 30 120. टोटल बेरीज किती आली? 120. आता यांच्यातील फरक सांगितला. किती येईल? संयुक्त संख्यांचा फरक काढायचा आहे. 610 मायनस 120. उत्तर काय येणार? 490. ओके, -610 मायनस 490. ओके, 619 लिहिलं होतं. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सी नाही नंबर. आपली ही पूर्ण 21 ते 40 त्या संयुक्त संख्यांची बेरीज किती झाली? 610. त्याच्यात 120, मग त्याच्यातला डिफरन्स काढायचा आहे. बेरीज यातील फरक काढायचा आहे. मित्रांनो, थोडं आपण बरोबर सोडवलेलं आहे, फक्त आपल्याला फरक विचारलेला आहे. आपण थोडी एक ते केलेली, शेवटच्या टेपमध्ये मिस्टेक केली आपल्याकडून झाली. त्यांनी काय विचारलं आपल्याला? संयुक्त संख्यांची बेरीज. पहिली कंडिशन, संयुक्त संख्यांची बेरीज 21 प्लस 40 इंटू 20 संख्या. त्याचं उत्तर आलं 610. आलं. हा 10 हा 10 गुणिले 60 इक्वल टू 610. हे झाले टोटल संयुक्त संख्यांची बेरीज. दुसरी कंडिशन काय विचारली त्यांनी? सर्व मूळ संख्या. सर्व मूळ संख्या कोणकोणत्या आपल्या? 23 प्लस 29 प्लस 31 प्लस 37. यांची बेरीज किती झाली? 120. ओके, आता 610 मायनस 120 किती आला आन्सर? 490. आता याच्यात आपली संयुक्त संख्या टोटल होत्या आणि 120 होत्या, म्हणजे आपल्याला टोटल संयुक्त संख्यांची बेरीज. आता संयुक्त संख्या किती आहे? 490 आहे. 490 मायनस 120 करावं लागेल. त्यावेळेस आपलं उत्तर येणार आहे 370. आन्सर क्रमांक डी आपलं बरोबर राहणार आहे. कारण आपण इथं काय केलं होतं? सर्व संयुक्त म्हणजे संयुक्त संख्या बी ऍड केल्या होत्या आणि
हे 610 आहे जे उत्तर येतं ते कशात आहे? संयुक्त संख्या म्हणजे 21 ते 40 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज 610 आली आपल्याला करायची होती फक्त संयुक्त संख्यांची. मग त्याच्यातून आपले जे मूळ संख्या आहे, मूळ संख्या आपण मायनस केल्या, त्याचं उत्तर संयुक्त संख्यांचं 490 आलं आणि मूळ संख्या मायनस करून आपलं उत्तर आलं 370. समजलं सगळ्यांना? चला आता पुढचा प्रश्न, आजचा शेवटचा आणि लास्टचा 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही? संख्यांची जोडी नाही. ऑप्शन ए आहे 54 61, ऑप्शन बी आहे 69 71, ऑप्शन डी आहे 29 31, ऑप्शन ई आहे सी झाला हा डी आहे 41 आणि 43. हा 56 आहे, हा 59 लक्षात राहतो. आता त्यांनी काय विचारलं? खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही? 59 61 59 71 41. आता जोडमूळ संख्या किती आहे? 8 पेअर आहे. 8 पेअरच्या आपल्या लक्षात आहे. 8 पेअर कोणकोणत्या लक्षात ठेवायच्या? त्या 3 5 5 7 11 13 17 19. दुसरी कोणती? 29 31, चौथी 41 43, सातवी कोणती? 59 61 आणि आठवी कोणती? 71 73. आता याच्यातले या जोड्या कोणती आहे? ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी. या सगळ्या काय झाल्या? जोडमूळ संख्या. त्यांनी काय विचारलं? नाहीये. तर नाही म्हणल्यावर 69 आणि 71 ही जोडमूळ संख्या नाहीये. ऑप्शन क्रमांक आपला आन्सर राहणार आहे बी. ओके. अशा प्रकारे आज आपलं मॅथचं लेक्चर जोडमूळ संख्या संपलेले आहेत आणि मूळ संख्यांचा आपण अभ्यास केलेला आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन अपडेट गणिताविषयी हवे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही गणिताच्या लेक्चरचा एक टाइम फिक्स करणार आहोत, ते तुम्हाला डेली त्या टायमाला बघायला भेटेल. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सर या टायमाला लेक्चर हवंय, त्या टायमाला आपण टाइम ते करूया. ठीक आहे. चला, जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.